पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानवर दहशतवादी हल्ला केला आणि याच्यामध्ये जैश ए मोहम्मद तसेच लष्कर ए तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचा सुपडा साफ झालेला आहे। आता जैश ए मोहम्मद या संघटनेचा जो प्रमुख आहे मसूद अझहर हा जरी या हल्ल्यामध्ये थोडक्यात वाचला असला तरी त्याच्या जवळच्या माणसांचा आणि त्याच्या कुटुंबातील माणसांचा मृत्यू झाल्याची माहिती त्याने स्वतः दिलेली आहे। ऑपरेशन सिंदूरवर मसूद अझहर नेमका काय म्हणालेला आहे, त्याने भारतावर काय म्हटलेलं आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 6 मेला मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर दहशतवादी हल्ला केला। 9 दहशतवादी ठिकाणांना भारताने टार्गेट केलं आणि तिथे असलेल्या ज्या दहशतवादी संघटना होत्या त्यांचा सुफडा साफ केला। आता जैश ए मोहम्मद हे जे हेडक्वार्टर्स आहे दहशतवाद्यांचं, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तिथे सुद्धा भारताने हल्ला केला आणि तिथे असलेल्या जवळजवळ अनेक तिथे जी काही दहशतवादी होते त्यांचा खात्मा झालेला आहे। आणि यामध्येच जो मसूद अझहर आहे ज्याने भारतावर अनेक वेळा हल्ला केलेला आहे, भारतावर झालेल्या हल्ल्यामध्ये ज्याचा अनेक वेळा समावेश असल्याचं समोर आलेलं आहे, तोच मसूद अझहर आतंकवादी असलेला मसूद अझहर याच्यामध्ये वाचला असला तरी त्याच्या कुटुंबातील काही लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्याने नेमकी ऑपरेशन सिंदूरवर काय प्रतिक्रिया दिलेली आहे, तो काय म्हणालेला आहे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे आणि त्याने असं म्हटलेलं आहे की बरं झालं असतं जर माझा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असता। त्याने पुढे प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की त्याच्या मोठ्या बहिणीसह तिच्या पतीचा सुद्धा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। मसूद अझहर याच्या कुटुंबातील सगळ्याच महिला आणि लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचं त्याने या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे। पुढे तो असं म्हणतो की मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या जवळचा सहकारी, त्याची आई आणि त्याचबरोबर त्याचे 2 जवळचे सहकारी मारले गेल्याचं सुद्धा त्याने या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे स्टेटमेंट त्याने केलेलं आहे ते म्हणजेच या क्रूरतेने सर्व नियम मोडले आहेत, आता कोणतीही दयेची आशा करू नये, कोणतीही दयेची आशा करू नये असं त्याने भारताला म्हटलेलं आहे। म्हणजेच भारताने जो काही हल्ला केलेला आहे, जी काही कारवाई केलेली आहे, जैश ए मोहम्मद जो हा सगळा अड्डा आहे, या अड्ड्यावर या सगळा हा जो गड आहे हा मसूद अझहरचा गड समजला जातो आणि तिथे भारताने हल्ला केलेला आहे आणि त्यावर या सगळ्या कारवाईचं, या सगळ्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल, याचं उत्तर दिलं जाईल असं मसूद अझहर याने म्हटलेलं आहे। त्याच्या कुटुंबातील 10 लोक आणि त्याच्या जवळचे 4 असे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्याने हल्ल्यामध्ये दिलेली आहे आणि त्याने असं सुद्धा म्हटलेलं आहे की माझ्या कुटुंबातील लोकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे, जर मी या हल्ल्यामध्ये मेलो असतो तर बरं झालं असतं। आता मसूद अझहर नेमका कोण आहे हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत, यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केलेला आहे। पण भारतावर जे काही हल्ले झाले त्याच्यामध्ये मसूद अझहर या दहशतवाद्याचा कशा प्रकारे समावेश होता ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईमध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये लष्कर ए तैयबाला मदत केल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं। मसूद अझहरने ही मदत केलेली होती असं सुद्धा समोर आलेलं आहे। डिसेंबर 2001 मध्ये भारतीय संसदेवर जो हल्ला झाला ज्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला त्याला सुद्धा मसूद अझहर या आतंकवाद्याची मदत होती असं म्हटलं जात आहे। त्याच्यामुळे भारतावर जे काही हल्ले झाले त्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अझहर या दहशतवाद्याची मदत घेण्यात आलेली होती। जैश ए मोहम्मदवर जो भारताने हल्ला केलेला आहे या हल्ल्यात हा जो सगळा गड होता हा मसूद अझहरचा गड होता आणि याच्यामध्ये तो जरी वाचला असला तर त्याच्या कुटुंबातील जवळच्या माणसांचा मृत्यू झालेला आहे असं त्याने म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे त्याने कुठल्याही दयेची अपेक्षा आता भारताने करू नये असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आता पुढे जाऊन याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।